राजकीय स्थितीवर बेतलेल्या डॉक्टर महेश केळुसकर यांच्या जय भवानी जय मराठी या राजकीय कादंबरीचं प्रकाशन झाले। बोधगया प्रोडक्शन आणि महाराष्ट्र एकता अभियान यांनी एकत्रितपणे तसंच डिंपल पब्लिकेशनच्या सहकार्याने ॲडव्होकेट राजेंद्र पै यांच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन पार पडलं। यावेळी मराठी पाऊल पडते पुढे की मागे याविषयी एका चर्चासत्राचंही आयोजन केलं होतं। यामध्ये झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी सद्यस्थितीबाबत आपले विचार मांडलेले। कुमार केतकर अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रकाश अकोलकर, चिन्मयी सुमित, कुणाल रेगे यांचाही सहभाग होता। राजकारणातलं एकाच दिवसात तुमच्या निष्ठा किंवा तुमचे विचार किंवा तुमच्या विचारधारा या एका दिवसात अशा बदलत नसतात, त्या टप्प्याटप्प्याने बिल्टअप होत असतात। त्याचं कुठेतरी हळूहळू झालेलं ते साचले पण होतं, त्याचा स्फोट कुठेतरी आपण 2014 नंतर देशाच्या राजकारणात आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणातही बघतोय। आपण उगाच म्हणायचं महाराष्ट्र पुरोगामी आहे, महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे असं म्हणत आपणच स्वतःला गोंजारायचं हे काय मला पटत नाही। महाराष्ट्राचंही राजकारण हे कधी कधी गायपट्ट्यातल्या राजकारणासारखंच त्याला एक अंडरटोन होता, फक्त तो बाहेर कधी आला नाही किंवा तो तशा दृष्टीने व्यक्त कधी झाला नाही। राजकारणी हा तिकडचा काय इकडचा काय तो फरक असतो। जर त्याचं क्रेडिट कोणाला द्यायचं असेल, या राज्याचा गायपट्टा झाला नाही तर ते इथल्या लोकांचं आहे, ते इथल्या भाषेचं आहे, त्या इथल्या भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांचं आहे आणि ती जिवंत ठेवणाऱ्या इथल्या कवी आणि साहित्यिकांचं आहे। त्यामुळे इथली ती संस्कृती टिकलेली आहे। त्या संस्कृतीत आणि त्या राजकारणामध्ये ह्या कुठेतरी तो सरमिसळ झाला नाही, ते लोकांपर्यंत पोचलं नाही, याचं कारण फक्त हे इथल्या मराठी जनांनाच द्यावं लागेल। अत्यंत उत्कृष्ट अशी ही कादंबरी आहे, सगळ्यांनी नक्की वाचावी, विकत घेऊन वाचावी अशी मी तुम्हाला विनंती करेल। 78 नंतर आपली हेच बदलली, शैलीच राजकारणाचे किंवा राजकीय व्यवहाराची बदलली। मग आता माणसं साधारणपणे तीच आहेत, असे नाहीत की माणसं एकदम बदलली आहेत। 78 साली शरद पवार होते, बहुतेकशे लोक आता ते तरुण असतील त्यावेळेला, पण त्यांनी पाहिलंय ना आत्ता जे चाललंय तेही पाहत आहेत आणि त्यावेळी जे चाललं होतं तेही पाहत आहेत। कशामुळे एकदम सगळं लिहायला जायला लागलं आणि कधी आपल्याला याचा अंदाज येत नाही।